रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही घरातल्या स्वामींचा, गजांत महालक्ष्मीचा, श्री सिद्धिविनायकांचा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आता निघत आहोत. अगदी चष्म्यावर सुद्धा धुकं दाटू लागलेलं आहे. असा पावसाने हाहाकार सुरू केलेला आहे. पण आता वारी चुकायची नाही. या वारीसाठी आपण निघत आहोत. मुंबईहून निघणार, थेट देहू गाठणार, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेणार आणि तिथून संत तुकाराम महाराजांच्या त्या पालखीचं प्रस्थान अनुभवून आपण आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जाणार. आणि मग सुरू होणार हा प्रवास. देहूपासून सुरू होणारा प्रवास थेट पंढरीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. 7 जुलैपासून दररोज संध्याकाळी 6:30 वाजता पाहायला विसरू नका वारी पंढरीची आदेश विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लगेच आदेश विश्व सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर वारीला चला. रामकृष्ण हरी माऊली. शमी शमयते पापम शमी लोहित कंटक. घरातून बाहेर पडताना लहानपणापासूनच काही संस्कार मनावर रुजलेले आहेत. त्यापैकीच हा श्लोक, शमी शमयते पापम शमी लोहित कंटका, हे म्हणायचं आणि घरातून बाहेर पडायचं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवार उभा विटेवार, सावळा सुंदर श्रीहरी हरी. धन्य चंद्रभागा धन्य ही पंढरी, आज धन्य झालो पाऊली. कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद, पायी हळूहळू चाला उभारी. रामकृष्ण हरी माऊली. दरवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा पंढरीची वारी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि बऱ्याच जणांची इच्छा असते की या वारीमध्ये सहभागी व्हावं. तशीच माझी पण इच्छा आहे, पण काही कारणास्तव कामानिमित्त आपल्याला त्यामध्ये सहभागी होता येत नाही. पण काळजी करू नका, तुम्हाला या वारीचा भाग होता येणार आहे. कारण आदेश विश्व हे यूट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत ही वारी घरपोच घेऊन येणार आहे. आणि दुसरं कोणी नसून आपल्या सगळ्यांचे लाडके म्हणजेच आपले आदेश बाबा तुमच्यासाठी ही वारी तुमच्या घरापर्यंत घेऊन येणार आहे. वारीचा हा दिव्य आणि भक्तिमय अनुभव, हा प्रवास तुम्हाला घरपोच तुमच्या मोबाईल्समधून बघता येणार आहे आणि अनुभवता येणार आहे. तेव्हा आदेश विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे व्हिडिओज आणि शॉर्ट्स तुम्हाला आवडत आहेत ते नक्की लाईक करा आणि ह्या चॅनलबद्दल तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण सांगा, जेणेकरून जे वारकरी आहेत, ज्यांनाही या वारीचा भाग व्हायचा आहे, त्यांच्यापर्यंत हे चॅनल नक्की पोहोचेल. बरं पूजा, हो. मला तुला विचारायचं आहे, गेल्या वर्षीच्या पंढरीच्या वारीमध्ये तू सहभागी झाली होतीस. हा, आणि त्यावेळेला तुझ्याशी गप्पा मारत असताना, बोलतं करत असताना तू लक्ष्मीच्या पावलाने खरं तर आता आमच्या घरात येणार हे ठरलं, तर मग जणू काही झालेलं होतं. आणि मग तू आमच्या घरात घरोघरी पोहोचलं नव्हतं. घरोघरी हो. आणि तू घरोघरी पोहोचत असताना म्हणजे तुझी बघितलं, तू जेव्हा आमच्या कुटुंबात आलीस त्याच्यानंतर एक आनंदाचे आणखी एक नवीन पर्व सुरू झालं. बरं मला सांग, आता गेल्या वर्षीचा तुझा वारीतला अनुभव कसा होता? खूप छान. म्हणजे खरं तर फक्त वारीतला अनुभव नसून तर मी तुमच्या थ्रूच बघत होते की वारीच्या सुरुवातीच्या आधी पण काय जी काय तयारी होती, वारीसाठी जे काही प्लॅनिंग सुरू होतं त्याचाही मी भाग होते. आणि मग तो एक दिवस मला वारीसाठी पंढरपूरला येता आलं होतं. आम्ही सोलापूरपर्यंत आलो होतो आणि तिथून पुढे वाखरीच्या मी त्या रिंगणाच्या वेळी तिथे होते आणि खूप सुंदर अनुभव होता. यावर्षी वाटलं होतं की अरे पुन्हा असा अनुभव आपल्याला एक्सपिरियन्स करता येणार आहे, नाही येणार आहे. पण नशिबाने
पांडुरंगाच्या कृपेने या वर्षी सुद्धा ते बघायला मिळेल. अर्थात मी स्वतः तिथे जाणार नाहीये, कारण काम आहे, शूट आहे, असं सगळं आहे. पण बाबा तुमच्या थ्रू आणि तुमच्या चॅनल थ्रू, आदेश विश्व या यूट्यूब चॅनल थ्रू मलाही या वारीचा भाग होता येणार आहे. थँक्यू सो मच. पण मला एक सांग, गेल्या वर्षी ना मी त्या वारीत होतो, पांडुरंगाच्या त्या भक्तीच्या नामामध्ये, ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये मी अगदी रंगून गेलो होतो. पण त्यावेळेला सगळं युनिट होतं, पण कोणालाही कळू दिलं नाही तू आणि सोहमने. ते कसं काय जमवलं होतं? असं मला नाही वाटत. साधारण सगळ्यांना कल्पना होती, पण अर्थात ती गोष्ट आपण कोणाला तशी सांगितली नव्हती. ज्ञानेश्वर माऊली एक्सप्रेस वे वरून हा प्रवास सुरू आहे पुण्याच्या दिशेने. आणि आता खरं तर आम्ही पवईवरून निघालो आणि आता पुण्याला खास या प्रवासाची सुरुवात होणार, देहूला जाणार. आणि अशा वेळेला पूजाचं घर सांगवीमध्ये आहे. तर पूजाच्या आईबाबांना, तिच्या माऊलीला भेटायला सुद्धा आता पूजा पुण्यापर्यंत येते. ती आम्हाला सोडायला येते आणि मग तिथून आपला पुढचा देहूचा प्रवास सुरू होणार आहे. पूजा, हे सगळं भक्तिमय वातावरण असतं. हो, म्हणजे तुझ्या मालिकेची सुरुवात झाली होती तेव्हा सुद्धा मला आठवतंय तू पंढरपुरात गेली होती. तेव्हा कधी वाटलं होतं का की इतकं पांडुरंगाचं दर्शन वारंवार तुला होत राहील? नाही. आणि मी मघाशी पण हा विचार करत होते, जेव्हा आपण प्रवास सुरू केला आणि विठुरायाची गाणी सुरू होती, तेव्हा पण मला असं झालं होतं की या आधी विठ्ठल या देवाबद्दल किंवा त्याच्या भक्तीबद्दल आणि या सगळ्याबद्दल मला अगदी माहीत होतं. माझ्या घरात पूजा केली जाते, भक्तिमय वातावरण घरात पण आहे. पण मला खूप व्यवस्थित आठवत आहे की ऑडिशनपासून सुरू झालेला तो माझा प्रवास, आणि ऑडिशनसाठी माझ्या घरातली विठुरायाची जी मूर्ती होती, ती मूर्ती घेऊन मी फोटोज काढून त्यासाठी पाठवणार. आणि तिथून मला एक असं झालं होतं की किती छान आहे ही गोष्ट, की मी मूर्तीला मिठी मारली, मी तो पोस्ट पण केला आहे फोटो. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला, माझं सिलेक्शन झालं, माझं शूट पंढरपुरात होतं. आणि लकीली तेव्हा खरं तर देऊळ रेनोव्हेशनसाठी जाणार होतं, पण आम्हाला मी 7ही दिवस विठुरायाच्या चरणी जाऊन तिथे रोज त्याचं दर्शन घेत होते. आणि तिथून मालिकेची सुरुवात झाली होती. आणि मालिकेच्या पहिल्याच वर्षी मला मग वारीमध्ये पण सहभागी होता आलं होतं. मी वाखरीला आले होते, कुठेतरी पंढरपूरला राहत असताना कळसाचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो होतो. इतकं छान वाटलं होतं ते. आणि त्यानंतर पण नियमितपणे आमच्या मालिकेमध्ये पण आषाढी आणि या सगळ्या गोष्टी साजरा केल्या जातात. आणि पुन्हा या वर्षी परत एकदा वारीमध्ये अशा ना तशा रूपाने किंवा काही निमित्ताने त्याचा पाठ असणं किंवा सहभागी होणं ही खरंच कमाल गोष्ट आहे. हो, मला ना कसं आहे की यंदा ना आपण या प्रवासामध्ये सातत्याने म्हणजे माऊली आणि माऊलींमधला विठ्ठल किंवा पांडुरंग शोधत आपण पुढे जाणार आहोत. आता हा सगळा प्रवास करत असताना तुझा सुद्धा जो काही प्रवास आहे तो फार असा आनंददायी आहे, बरोबर की नाही? कारण तुमच्या घरात सुद्धा श्री संत गजानन महाराजांची एवढी मोठी आध्यात्मिक बैठक आहे. सातत्याने बाबा सुद्धा मी बघितलं की शेगावला जात असतात किंवा वेगवेगळ्या संतांच्या चरणी नतमस्तक होत असतात. तुझं पंढरपूरला जाणं झालं होतं कधी यापूर्वी, म्हणजे मालिकेच्या पूर्वी? मला आई सांगायची की लहानपणी आम्ही तुला घेऊन गेलोय, आपण तिथे गाभाऱ्यात बसलोय. माझे फोटो पण आहेत, पण इतकंसं मला आठवत नव्हतं. सो माझ्यासाठी तरी नव्याने ओळख होती असं मी म्हणेन पांडुरंगाची. आणि फक्त ओळखच नाही तर खरंच खूप एक वेगळं भक्तीचं नातं, आणि त्याहून पलीकडे मी म्हणेन की एक खूप छान मैत्रीचं नातं आहे माझ्याशी. की कधी माझं काही वर खाली झालं तर मी त्याला म्हणते, म्हणजे असं हे चुकीचं आहे. माहीत नाही, त्या मागे वेगळी कारणं असतील जी तुला माहिती असतील, पण आता तरी मला हे चुकीचं वाटतं. आणि मला वाटतं ह्या अशा पद्धतीने भांडणं किंवा रुसणं हे फक्त विठुरायासोबतच होऊ शकतं. मला सुद्धा खूप छान वाटतंय आज घरातून आपण निघालो. आता आपण एवढे पुण्यापर्यंत प्रवास करणार आणि मग पुढचा प्रवास सुद्धा खूप चांगला होणार. तुझा 7 महिन्याचा हा प्रवास लग्नानंतरचा आणि आता त्यातून हा पुन्हा पुण्याच्या दिशेने आमच्या बरोबर येत असलेला प्रवास. की तुला कधी असं माणसामध्ये विठ्ठल दिसलाय, भेटलाय, असं कधी वाटलंय तुला? हे होतच असतं मला. आता वारी पण आपण म्हणतो की देहूपासून सुरू होते, देहू आळंदी इथून सुरू होते, पंढरपूरला संपते. पण हा प्रवास पंढरपूरला जाण्याचा कधीच नव्हता. हा प्रवास पंढरपूरपर्यंत जात असताना या प्रवासात त्या विठोबाला शोधण्याचा हा प्रवास.
आणि त्यामध्ये तर मागच्या वर्षी पण कितीतरी अनुभव मी तुमच्या दोघांकडून म्हणजे सोहमकडून तुमच्याकडून अख्ख्या टीमकडून मी कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि त्यावरून हे प्रूव्ह होतं, हे सिद्ध होतं की तो विठोबा चराचरात आहे, तो प्रत्येकात आहे कुठे ना कुठे. आणि असे कितीतरी अनुभव आम्हाला सेटवर पण येतात. आमच्याकडे एक भजन मंडळी येतात, तर त्यांचा जो एक विश्वास, कधी कधी ना त्यांच्या तोंडून विठुराया बोलतोय की काय माझ्याशी असं होतं की शॉर्ट्सच्या कट्सच्या मध्ये जेव्हा आपण बसलो असतो आणि आमच्याकडे सुरुवातीपासून तीच भजन मंडळी येते आणि ते दादा पण मला नक्की नाव नाही आठवतं त्यांचं, पण ते दादा दरवेळी येतात आणि इतकं छान आल्यावर तयार वगैरे होतात, अगदी टाळ मृदुंगासोबत ते लाईट वगैरे सगळे सेट करतात आणि आम्हाला भेटायला येतात. तर जेव्हा सीन्सच्या मध्ये सुद्धा आम्ही बोलत असतो की नाही शूटिंगचं असं असतं किंवा तसं असतं, नाही मग असा उशीर होतो किंवा हे होतं, तेव्हा त्यांच्याकडून ज्या काही अनुभवाच्या गोष्टी किंवा ते जे काही समजूत घालत असतात माझी किंवा आमच्या इतर सहकलाकारांची, तेव्हा असं वाटतं की अरे किती गोड शब्दात अगदी विठुरायाच आम्हाला समजावून गेलं की ठीक आहे, हे सगळं असलं तरी आज काम आहे तुमच्याकडे आणि इतकं सुंदर प्रत्येकापर्यंत तुम्ही पोहोचताय, प्रत्येकाचं इतकं प्रेम आहे तुमच्यावर आणि ते प्रेम फक्त मालिकेमुळे नाही तर कुठेतरी मालिकेला त्या विठुरायाचा, त्या रायाचा एक आधार असल्यामुळे ते प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतं. खरंच आहे. तेव्हा अशीच ही वारी सुरू असताना या वारीमध्ये तुम्ही आदेश विश्व या यूट्यूब चॅनलवर हे सगळे आनंदाचे क्षण अनुभवणार आहात आणि ते अनुभवत असताना तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव किंवा तुमची कमेंट जितक्या जास्त होतील तितकं आपण या वारीत सुद्धा कुठेतरी जर भेटलो तर नक्की गप्पा मारू, हा मला विश्वास आहे. चला, Yes. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. कर कटेवर उभा विटेवर